नमस्कार, सुस्वागतम. श्रुतीलयच्या गुरुपौर्णिमा दशकपूर्ती सोहळ्यामध्ये उपस्थित सर्वांचं मनपूर्वक स्वागत. गेली 10 वर्ष अशा पद्धतीने कार्यक्रम उत्तमरित्या सादर करत आज या सोहळ्यापर्यंत श्रुतीलय पोचलंय. गेल्या 2013 पासून या क्लासमध्ये अनेक हे छोटे मोठे विद्यार्थी शास्त्रीय आणि सुगम संगीताचा अभ्यास करतात. या दोनही पद्धती या क्लासमध्ये शिकवल्या जातात. शास्त्रीय संगीताच्या प्रारंभिक ते अलंकार या शास्त्रीय गायनाच्या परीक्षांना क्लासकडून विद्यार्थ्यांना बसवलं जातं आणि त्याप्रमाणे विद्यार्थ्यांची तयारीही करून घेतली जाते. सुगम संगीतासाठी हिंदी, मराठी, जुनी, नवी अशी सगळ्या प्रकारची गाणी इथे शिकवली जातात. त्यात अभंग ते लावणी असे अनेक गीतप्रकारही शिकवले जातात. अपर्णा आणि रसिका या दोघी बहिणी मिळून श्रुतीलय हा क्लास गेली अनेक वर्ष चालवत आहेत आणि आज या दशकपूर्ती सोहळ्यापर्यंत आपण सगळेजण येऊन पोचलो आहोत. श्रुतीलयच्या या वाटचालीसाठी सुरुवातीलाच एकदा जोरदार शुभेच्छापर आणि अभिनंदनपर टाळ्या मागून घेईन आणि अर्थातच कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करणार आहोत. आजच्या या समारंभासाठी मान्यवर लाभल्या आहेत त्या दोन्ही ताईंच्या आई आणि त्यांच्या काकू आणि अपर्णाताईच्या सासूबाई. मी या चौघींनाही रंगमंचावर यायची विनंती करते. सौ रत्ना जोशी अपर्णाताईची आई, श्रीमती मंदाकिनी जोशी रसिकाताईची आई, सौ मंगल जोशी या दोघींच्याही काकू आणि श्रीमती अर्चना देशपांडे अपर्णाताईंच्या सासूबाई. या चौघींच्या हस्ते आजच्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करतो आहोत. आज या कार्यक्रमासाठी या तिघीही नाशिकहून इथे आल्या आहेत आणि या दोन्हीही मुली म्हणजे अपर्णा आणि रसिका या नाशिकच्या मुली आणि पुण्यात येऊन त्यांनी आपलं हे कार्य सुरू केलं आणि गेली अनेक वर्ष त्या संगीताची सेवा करतायत आणि अनेक विद्यार्थ्यांना घडवत आहेत. त्यामुळे आजच्या या सोहळ्याची सुरुवात नेहमीप्रमाणे प्रत्येक कार्याला आपण परमेश्वराच्या स्तवनाने नमनाने सुरुवात करतो तशी त्या विघ्नहर्त्याची प्रार्थना करून आज ही सगळी मुलं तयार आहेत ती रामाचा जप करायला. आपण सगळेजण यामध्ये सहभागी होऊ शकतो. रामभजन हे सारेजण सादर करतायत. रतन मोहन शर्मा यांची ही रचना आहे आणि या साऱ्या विद्यार्थ्यांनी रसिकाताई आणि अपर्णाताईच्या मदतीने हे रामभजन अप्रतिम बसवलंय. कार्यक्रमाची सुरुवात करतो रामाच्या या स्तवनाने जपानी.